अरे अरे अरे, पावसाळा सुरू झाला की आपल्याला आठवते एकदम धमाल कविता. डराव डराव, डराव डराव. पण हे डराव डराव कोण म्हणतंय? कोण ओरडते इतकं? कसला गोंधळ? चला तर मग शोधून काढूया बेडूक दादांचे गुपित. डराव डराव, डराव डराव, का ओरडताय उगाच राव? उगाच म्हणजे विदाउट रिझन. का बेडूक दादा इतकं का घाबरताय? म्हणजे इथे आपण गाणं म्हणतोय आणि तुम्ही भीतीचं साऊंड इफेक्ट देताय. पत्ता तुमचा नव्हता काल, कोठून आला सांगा नाव. म्हणजे मुलं म्हणत आहेत, अरे बेडूक दादा, काल तर तुझा पत्ता नव्हता, आज अचानक कोठून आलास? तुझे नाव तरी काय? म्हणजे तुला नाव नाही आहे का? म्हणजे तू तर काय जेम्स बॉन्ड आहेस की काय? धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव. सुरू झाली आमची नाव, आणि तुमची डराव डराव. धो धो पाऊस म्हणजे हेवी रेन. तुडुंब म्हणजे कम्प्लिटली फुल. तलाव म्हणजे लेक. बघ बेडूक दादा, धो धो पाऊस खूप पडला आहे आणि पावसामुळे तलावही भरला आहे. आम्ही नावेत बसलो आहे आणि तू अजूनही डराव डराव करतो आहेस. बटबटी डोळ्यांचे ध्यान विचित्र तुमचे दिसते राव. तुमचे डोळे बटबटीत म्हणजे एकदम 3D गोलगप्पे वाटतायत. बटबटीत म्हणजे फुगलेले बल्गिंग आईस दिसत आहेत. विचित्र म्हणजे स्ट्रेंज, अजीब. सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. जा गाटा जा आपला गाव आणि थांबवा डराव डराव. छत्री म्हणजे अम्ब्रेला, छाता. नाव म्हणजे बोट. गाठा म्हणजे रीच. आणि थांबवा म्हणजे स्टॉप, रोक दो. याचा अर्थ म्हणजे तुझ्या मनात काय आहे तरी? काय घरी जायचे नाही की काय? ही घे छत्री आणि ही घे नाव. क्रूझ शिप आहे बरं का ही घे. चला चला चला. आणि तुझं गाव गाठ. कोणतं गाव आहे तुझं? कोल्हापूर की सोलापूर? आणि आता तरी तुझी डराव डराव थांबव हा. स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर द फॉलोइंग. अ. डराव डराव आवाज कोण करतो? उत्तर. डराव डराव आवाज बेडूक करतो. आ. तलाव का भरला? उत्तर. धो धो असा खूप पाऊस पडल्यामुळे तलाव भरला. ई. बेडकाचे डोळे कसे आहेत? उत्तर. बेडकाचे डोळे बटबटीत आहेत. प्रश्न 2. जोड्या जुळवा. अ गट, ब गट. अ गटामध्ये 1. जोराचा पाऊस. उत्तर. कसा पडतो? धो धो पाऊस. 2. बेडकाचे मोठे डोळे. उत्तर. डोळ्यांना काय म्हटले आहे? बटबटी डोळे. 3. पूर्ण भरलेला तलाव. उत्तर. तुडुंब भरला तलाव. 4. स्वतःच्या गावी परत जा. उत्तर. गाठा आपुला गाव. प्रश्न 3. गोलातील शब्द वाचा, चित्रे ओळखा, त्याच्या योग्य जोड्या जुळवा. इथे ह्या गोलाभोवती साधने आहेत
आणि ती साधने कशी आवाज करतात ते या गोलाच्या आतमध्ये लिहिलेलं आहे. याच्यामध्ये एक छुमछुम म्हणजे पैंजणाचा आवाज, छनछन म्हणजे पैशांचा आवाज, किनी इथे बांगड्यांचा आवाज आहे, घनघन हा घंटेचा आवाज आहे, खळखळ हा वाहत्या पाण्याचा आवाज आहे आणि कडकड हा वीज कडकते की नाही तो विजेचा आवाज आहे. ढमढम हा ढोलाचा आवाज असतो. प्रश्न 4. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात? उत्तर: पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज इत्यादी साधने वापरतात. प्रश्न 6. निरीक्षण करा, आवाज सांगा व लिहा. अ. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानाचा आवाज. उत्तर: जेव्हा वारा खूप जोराचा येतो, पानांचा आवाज कसा येतो? निरीक्षण करायचं आहे, ऐकायचं आहे, तर पानांचा आवाज सळसळ करत येतो. आ. उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. फडफड येतो. पक्षी पंख हलवतात, त्या पंखांचा आवाज कसा येतो? फडफड. ई. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज. आई जेव्हा स्वयंपाकघरामध्ये जेव्हा फोडणी देते, तेव्हा सगळ्यात आधी ती मोहरी टाकते, तेव्हा कसा आवाज येतो? तडतड, हो ना?